आज आपण पंतप्रधानमंत्री मोदींच्या मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील एका महत्त्वाच्या दौऱ्याबद्दल बोलणार आहोत. खरं तर 4 दिवसांचा दौरा आहे आणि तो भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताला आपली ऊर्जा सुरक्षा आणि सामरिक भागीदारी अधिक मजबूत करायची आहे. तर पहिली गोष्ट, दौऱ्याची सुरुवात होते जॉर्डनपासून. तिथे पंतप्रधान मोदी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांना भेटणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील संबंधांवर तर चर्चा होईलच, पण त्यासोबत सागरी सुरक्षा आणि दहशतवादासारख्या प्रादेशिक मुद्द्यांवरही बोललं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे इथिओपियाची भेट. आणि ही भेट खूप खास आहे, कारण पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इथिओपिया दौरा आहे. तिथे ते तिथल्या पंतप्रधानांना भेटतील आणि मग व्यापार, गुंतवणूक अशा सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे ओमानची भेट, जिला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण भारत आणि ओमान यांच्या राजनयिक संबंधांना तब्बल 70 वर्षे पूर्ण होत आहेत. इथे पंतप्रधान ओमानचे सुलतान हेथम बिन तारिक यांच्याशी भेटतील आणि व्यापार, ऊर्जा, संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी अजून कशी वाढवता येईल यावर चर्चा करतील. थोडक्यात काय, तर हा दौरा म्हणजे भारताचं मध्य पूर्व आणि आफ्रिकेतलं आपलं सामरिक स्थान पक्क करण्याच्या दिशेनं टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे.